अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी प्रिय बाळांनो, हा संदेश जर तुम्ही पुढील 5 मिनिटे ऐकलात तर तुमच्या जीवनातील ते संघर्ष संपतील, ते अंधकार दूर होतील. स्वामी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करून तुमच्या इच्छा पूर्ण करतील. तर शेवटपर्यंत हा संदेश नक्की ऐका. स्वामी म्हणतात, नाम घेताना तू मला पाहत नाही, पण मी तुला पाहत आहे. तू नाम घेतो म्हणून मी तुझ्या मागे पुढे आहे. विश्वास ठेव. तू ज्या कार्यासाठी माझी प्रार्थना केली आहेस ती पूर्ण होण्याची वेळ लवकरच येत आहे. येणारा हप्ता तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे, कारण तुम्ही त्यासाठी माझी प्रार्थना केली आहे. देव म्हणतात, जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर हाही विश्वास धर की तुमच्या दिशेने ते आर्थिक प्रश्न सोडवणारे असे काही मोठे आर्थिक चमत्कार तुम्हाला प्राप्त होऊन तुमची ती समस्या अगदी तुमच्या वेगळी होणार आहे. देव म्हणतात, विश्वासाने संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण मी तुला ती ऊर्जा प्रदान करत आहे ज्यामुळे तुझे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी तुला ते योग्य मार्ग दाखवले जातील. जर तू त्या मार्गांवर चालण्यासाठी सज्ज आहेस तर तुला ते नक्कीच प्राप्त होऊन तुझे ते कर्ज संपवण्यासाठी तुला नक्कीच मदत मिळेल. बाळा, तुझ्यासाठी आम्ही असे द्वार उघडत आहोत जे उघडल्यावर आणि तुझ्यासाठी एक चमत्कार होणार आहे, जो तुझ्यासाठी तुझे भाग्य परिवर्तन करणारा ठरणार आहे. तुमच्यासाठी तुम्ही आता जे काही करत आहात ते प्रयत्न सुरू ठेवा, कारण या प्रयत्नातूनच तुम्हाला ते मोठे यश संपादन होणार आहे. तुझ्यात काही दिवसापासून जो काही आळस आहे त्याला दूर ठेव. त्याला दूर करण्यासाठी माझे स्मरण कर. माझे नामस्मरण केल्याने तुझ्यातील तो आळस कधीच दूर निघून जाईल ही तुला देखील कळणार नाही. बाळा, निश्चिंत राहा, कारण माझे आशीर्वाद तुझे कल्याण करणारे आहे. तुम्ही ज्यासाठी माझी प्रार्थना करत आहात ते आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे. कर्म करत तुम्ही पुढे चलावे आणि ते आशीर्वाद प्राप्त करावे. जर चुकूनही तुम्ही तुमच्या विरोधात कार्य करणाऱ्यांच्या खूप काही विरोधात काही बोलाल तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शांत राहा. जे कोणी तुमच्या विरोधात कार्य करत आहेत त्यांना तिथपर्यंत करू द्या जिथपर्यंत माझी दृष्टी त्यांच्यापर्यंत जात नाही. बाळा, निश्चिंत राहा. कोणालाही या काही दिवसात अशा ठिकाणी उत्तरे देऊ नका आणि कोणालाही तुम्ही काही आश्वासनही देऊ नका, कारण मी तुमच्या दिशेने कार्य करत आहे. जर तुम्ही कुठल्या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेत असाल तर एकदा माझे स्मरण आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून मग निर्णय घ्या. तुमचा निर्णय कधीही चुकीच्या दिशेने जाणार नाही. देव तुमची किंमत करत आहे. तुम्ही विसरून गेला आहात की तुम्ही मागील काळात ते सर्व काही प्राप्त केले आहे जे आज तुम्हाला आनंद प्रदान करत आहे. म्हणून पुढील काळासाठी नाराज राहू नका. तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होणार आहेत ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना या क्षणाला देखील करत आहात. ती विपुलता, ती सुख, समृद्धी तुमच्या दिशेने येत आहे. कधीही विसरू नका की देव तुमची बाजू राखत आहेत. जर कुठल्या परिस्थितीत काही गोष्टींसाठी काही विलंब लागत असेल तर देवावर सर्व काही निश्चितपणे सोडून द्या, कारण देव तुमचं चांगलंच करायसाठी, कल्याण करायसाठी आज इथे उपस्थित आहे. तुम्ही फक्त प्रार्थना करा. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल यावर विश्वास ठेवा. स्वामी देव तुमच्या लवकरच इच्छा पूर्ण करतील यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय स्वामी माझी प्रार्थना ऐकतील अशी कमेंट करायला विसरू नका. माझा देव महान आहे. माझ्या देवावर माझी पूर्ण श्रद्धा आहे आणि भक्ती आहे. माझे
कल्याण करणारे आशीर्वाद माझ्या दिशेने येत आहे अशी प्रार्थना देवासमोर नक्कीच करा. ज्या दिशेने तुम्ही प्रार्थना कराल त्याच दिशेने तुम्ही पाहाल की आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत. देव म्हणतात, बाळा, मी तुझी बाजू राखायसाठी सदैव इथे उपस्थित आहे. जे कोणी तुझ्या विरोधात कार्य करत आहे त्यांच्याबद्दल विचार करणे सोड आणि माझ्याकडे, माझ्या नामाकडे आणि माझ्या स्मरणावर लक्ष केंद्रित कर. त्यामुळे तू अधिक अध्यात्माकडे वळवल्या जाशील आणि तुझ्या मनातील ते सगळे काही नकारात्मक विचार नष्ट होताना तुला अनुभव प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, एखाद्या वस्तूसाठी, एखाद्या नात्यासाठी किंवा एखादे कार्य सुरू करायचे असेल तर त्यासाठी माझी प्रार्थना कर आणि मी तुझ्या दिशेने ते आशीर्वाद पाठवेल यावर संपूर्ण विश्वास ठेव. कारण मी चमत्कारांचा देव आहे. तुझ्यासोबतही अशक्य ही शक्य होणार आहे. तेव्हा निश्चिंत राहा. ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला मनात शंका येते आणि कधी वाटते की ते मला प्राप्त होईल की नाही, तर या सर्व काही शंका या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा. कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुमचा देव महान आहे. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे तर नक्कीच ते तुमचे कार्य पूर्ण होईल आणि कुठलीही वाईट शक्ती तुमच्या कार्याच्या आड येणार नाही. वाईट शक्ती तुम्हाला कुठेही अडवणार नाही यावर विश्वास ठेवा. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश लाईक करा आणि ज्यांना याची आवश्यकता आहे ते तुमचे प्रियजन त्यांना हा नक्कीच शेअर करा. तुम्ही भाग्यवंत ठराल. आज तुम्हाला एक महत्त्वपूर्ण सांगू इच्छिते की जर तुम्ही देवाची प्रार्थना संपूर्ण कुटुंब बसून एकत्र केलीत, नामस्मरण केलेत, तर तुम्ही ज्या काही इच्छा ठेवता त्या लवकरच पूर्ण होताना तुम्ही अनुभव करणार आहात. जर तुम्ही यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी, मी कुटुंबासह तुमची प्रार्थना करेल अशी कमेंट करा आणि याचा अनुभव नक्कीच घ्या. दैवी ऊर्जा आणि ही ब्रह्मांडातली स्वामींची दिव्य शक्ती सतत तुम्हाला सहाय्य करेल यावर विश्वास ठेवा. स्वामी देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे. त्यासाठी तुम्हाला जे काही प्राप्त आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. स्वामींची ऊर्जा मी स्वीकार करतो. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचाही दैवी ऊर्जेवर आणि स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. स्वामी माऊली तुमची लवकरच इच्छा पूर्ण करोत. तुमच्या सहकुटुंबाच्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी